नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत कोथिंबीरची वडी. साधी सोपी आहे ही, कमी वेळात बनणारी, पटकन होणारी, न वाफवता केली जाणारी वडी मी आज दाखवणार आहे. एक 10 ते 15 मिनटात तयार होते. ही वडी तुम्ही 8 ते 10 दिवस स्टोअर करून जेव्हा हवी तेव्हा तळून खाऊ शकता. टिफिनसुद्धा बनवताना तुम्ही ही वडी पटकन बनवून टिफिनला देऊ शकता. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बघा, मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतली होती. व्यवस्थित स्वच्छ धुवून मी नितळून घेतली आहे. कोथिंबीर सुकल्यानंतर मी तिला चिरायला घेतलं आहे. जेव्हा मी कोथिंबीर नीट केली तेव्हा मी तिचे देठंसुद्धा घेतले थोडे. देठांमुळे आपली वडी कुरकुरीत आणि चवदार होते. जेवढी बारीक तुम्ही कोथिंबीर चिरून घ्याल तेवढी तुमची वडी क्रिस्पी आणि टेस्टी बनते. आता कोथिंबीर वडी ही तुम्ही नाश्त्यासाठी किंवा जेवणासोबत पण खाऊ शकता. आणि आपण जी वडी बनवणार आहोत ती वडी एकदम कमी तेलात आणि जाळीदारपणे तयार होते. बघा, इथे व्यवस्थित मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. अशा प्रकारे माझी सगळी कोथिंबीर चिरून झालेली आहे. आता आपण मसाला बनवणार आहे. जिरं, 2 मिरच्या, लसूण, अद्रक हे प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. हे व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचे. मी बेसन घेतलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून ते व्यवस्थित पेस्ट करून घेतलेलं आहे. जिरं, मसाला, हळद, कढीपत्ता, लाल तिखट, हिंग व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये तीळ टाकायला विसरायचं नाही आहे, कारण तिळामुळे आपली वडी खूप टेस्टी बनते. थोडंसं मीठ टाकलं आहे. जे बेसन होतं मी मिक्स करून घेतलं आहे पाण्यामध्ये, ते या कोथिंबीरीमध्ये टाकून आपल्याला कोथिंबीर व्यवस्थित हलवून घ्यायची. वरून शेंगदाण्याचं कूट टाकायचे. आता इथं तुम्ही सुकं खोबरं पण किसून टाकू शकता, पण मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला मिश्रण हलवून घ्यायचे. गॅस थोडा स्लोच ठेवायचे. त्याच्यामध्ये बेसनच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. अशा प्रकारे तुम्हाला बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा, इथं बेसन आणि कोथिंबीर व्यवस्थित शिजलेली आहे. आता एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित तेल लावायचे आपल्याला. आणि जे आपण मिश्रण बनवले ते मी याच्यात काढून घेतले. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे. ते गरम असल्यामुळे थोडं हाताला भाजू शकतं, म्हणून मी चमचा घेतला आहे. बघा, अशा प्रकारे एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचे. आता हे मिश्रण तुम्ही सुकवण्यासाठी फॅनवरती सुद्धा ठेवू शकता 1-3-4 मिनटासाठी, किंवा जरी असंच ठेवलं तरी ते व्यवस्थित वडी सुकली जाते, म्हणजे ती कापायला बरी पडते. आता एका पोळपाटावर मी काढून घेते. इथं ताटावरती सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. आता आपल्याला बारीक बारीक वड्या काढून घ्यायच्या. असं सुरीच्या साहाय्याने मी व्यवस्थित वड्या कापून घेते. व्यवस्थित सगळ्या वड्या माझ्या कापून झालेल्या आहेत. इथे बघू शकता. तुम्हाला जर ह्या तळायच्या नसतील तर तुम्ही फ्राय करू शकता किंवा अशा देखील खाऊ शकता. आता मी गॅस पेटवला आहे, त्याच्यावर कढई ठेवली आहे. तुम्ही तेल तुमच्या प्रमाणानुसार टाका. मीडियम गॅस ठेवायचे. जास्त गॅस फास्ट पण नाही करायचं, कारण आपल्या मग वड्या जळतील. तेल गरम झालं की मी एक एक करून सगळ्या वड्या तळून घेणार आहे. खूप छान आणि कुरकुरीत वड्या बनतात. अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
असे लालसर खरपूस रंगाच्या होईसर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. चला तर मग ह्या वड्या खायला.